वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण शक्यतो हलकं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त पाहिजे. मग प्रोटीन म्हणजे काय, तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मासं, अंडी, परत बाकीचे जे आता शाकाहारी आहेत किंवा चिकन, मासं, अंडी खात नाहीत त्यांनी मोड आलेले कडधान्य ते संध्याकाळी नको, त्याच्याऐवजी वरण करा, उसळ करा, त्याच्याबरोबर सॅलड घ्या फायबरसाठी आणि भाकरी घेतली तर एक नंबर. रात्रीच्या जेवणासाठी सांगतोय, बाकी काय भात चपाती तुम्ही दिवसाच्या आहारामध्ये खाल्लं तर चालेल, पण रात्रीचं जेवण हलकं पाहिजे आणि प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त पाहिजे. लहान लहान गोष्टी सुधारायच्या आहेत. उपाशी बसायचं नाही. उपाशी बसून वजन कमी केलं तर उपयोग नाही. कुठलंही प्रोडक्ट खात बसू नका. प्रोडक्ट हे तात्पुरतं आहे. तुम्ही 12 महिने लाईफ टाईमसाठी ते प्रोडक्ट खाणार आहात का? नाही. फक्त प्रोटीन आणि फायबरचा आहार घालता वाढवला तरी चालेल. हे जर शक्य नसेल, घ्यायचंच आहे ना तुम्हाला प्रोडक्ट, तर फक्त वे प्रोटीन तेही जेवण बंद न करता घेऊ शकता, प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी. बाकीचं काही करू नका. हालचाली करा, व्यायामात सातत्य ठेवा. फक्त व्यायामाला सुट्टी द्यायची नाही. कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.